माझ्या लग्नाला काहीच महिने झाले होते. माझा नवरा एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत होते. त्यांची नेहमी नाईट शिफ्ट असायची. माझ्या सासरी मी, माझा नवरा, एक लहान दीर आणि एक नणंद असे राहत होते. माझा दीर दररोज एक नवीन पिक्चर घेऊन यायचा आणि मग तो पिक्चर माझी नणंद आणि दीर एकांतात बसून पाहायचे. एक दिवस मी पिक्चर बघण्याची जिद्द केली तर दीर म्हणाला की हा तुम्ही बघण्यासारखा पिक्चर नाही. मी हैराण झाले होते कारण तो दाराला कडी लावून पिक्चर बघायचे. मला तर रात्री असेही बोर व्हायचे कारण माझा नवरा सकाळीच येत असे. तोपर्यंत मी माझ्या खोलीत एकटीच राहत होते. माझा दीर आणि नणंद दोघेही माझ्याशी खूप कमी बोलायचे. दीर रात्री घरी येताना कोणत्या ना कोणत्या पिक्चरची सीडी घेऊन यायचा. मग आम्ही नणंद आणि दीर रूम बंद करून बसायचे. सासरी एकच टी व्ही होता आणि तोही माझ्या दीराच्या खोलीत होता. मला त्यांचे हे कृत्य खूप विचित्र वाटत होते. असा कोणता पिक्चर होता जो बंद खोलीत सगळ्यांपासून लपून छपून पाहिला जात होता. मी या बाबतीत माझ्या नवऱ्याशी बोलण्याचा विचार केला पण त्यांना असं नको वाटायला की मी त्यांच्या भाऊ बहिणीवर जळते म्हणून गप्प बसले. असेही जमाना खूप खराब आहे. विनाकारण बिचारी वहिनी बदनाम होते. एके दिवशी सकाळी माझे डोळे उघडले तेव्हा माझा नवरा ड्युटीहून परत आले होते. मी उठून फ्रेश झाले आणि किचनमध्ये निघून गेले. मला पटकन सर्वांसाठी आणि माझ्या नवऱ्यासाठी नाश्ता तयार केला आणि ट्रेमध्ये ठेवून माझ्या खोलीत घेऊन गेले. तोपर्यंत माझा नवरा फ्रेश होऊन कपडे बदलून नुकताच बेडवर बसला होता. मी खोलीत येता येता बोलले की या नाश्ता करून घ्या. माझ्या नवऱ्याने हसतच माझ्या हातून नाश्त्याचा ट्रे घेत धन्यवाद म्हणाला तर मीही लाजत हसले. माझ्या नवऱ्याने मला विचारले की काय झालं, तुझ्या हातावर ही जखम कशी? मी हैराण झाले आणि म्हणाले की काही नाही, काल किचनमध्ये स्वयंपाक करताना हात भाजला गेला आणि मी तुम्हाला सांगतच विसरले आणि त्यानंतर जेवणाची भांडी धुतली तेव्हा पाण्यामुळे फोड तयार झाले. माझा नवरा म्हणाला की जरा लक्ष देऊन काम करत जा. मी हसतच प्रेमाने बोलले की जशी आपली आज्ञा. माझा नवरा म्हणाला की तू बिट्टूला घरच्या कामात तुला मदत करायला सांगायचं. मी काही विचार करत गप्प बसले. मी काही उत्तर दिले नाही तर माझ्या नवऱ्याने विचारले की काय झालं. मी बोलले की तुमची बहीण तर संपूर्ण दिवस आपल्या खोलीतच असते आणि रात्र होताच तुमचा भाऊ येतो. मग दोघेही दरवाजा बंद करून बसतात. ती माझ्याशी बोलतसुद्धा नाही. मग मी तिला काम तरी कसं सांगू. शेवटी माझ्या मनातील गोष्ट आज मी माझ्या नवऱ्याला बोलूनच दाखवली. माझ्या नवऱ्याने विचार करून उत्तर दिले की ठीक आहे, मी स्वतः तिला सांगतो. मी माझ्या नवऱ्याला सांगितले की आता तुम्ही नाश्ता करून थोडा आराम करून घ्या कारण मला माहीत होतं की ते थकून भागून घरी आलेले आहेत. माझा नवरा म्हणाला की तू पण नाश्ता करून घे, गार होतोय. मग आम्ही दोघांनी एकत्र बसून नाश्ता केला. त्यानंतर मी रूमची लाईट बंद केली आणि भांडी आवरून किचनमध्ये आले आणि माझ्या रोजच्या कामात मग्न झाले. मी हॉलमध्ये झाडूपोछा करून थकली होती म्हणून मी 2 मिनिटांसाठी हॉलमध्ये सोफ्यावर बसलेच होते की तेवढ्यात माझी नणंद आली. वहिनी नाश्ता बनवून द्या, ती रागातच बोलली. माझ्या नणंदचा बोलण्याचा अंदाज असा होता जसा समोरचा तिचा नोकर आणि ती मालकीण आहे. मला सुरुवातीपासूनच तिचा व्यवहार विचित्र वाटत होता पण मी सांगू तरी कुणाला. माझ्या नवऱ्याला सांगितले असते तर त्याला वाईट वाटले असते की मी त्यांच्या वहिनीशी वाद घालत आहे. घरातील वातावरण खराब होऊ नये म्हणून मी गप्प बसत होते. मी गुपचूप किचनमध्ये आले आणि नाश्ता बनवून नणंदसमोर ठेवून दिले. तोपर्यंत माझा दीर देखील उठला होता म्हणून मी त्यालाही नाश्ता बनवून दिला आणि माझ्या खोलीत आले. मी माझ्या दीरासमोर खूप कमी जात होते कारण मला त्याची नजर विचित्र वाटत होती. मी माझ्या खोलीत येऊन बेडवर बसून घेतले. माझा हात खूप दुखत होता. माझ्या डोळ्यात अश्रू आले होते. तेवढ्यात माझ्या नवऱ्याने डोळे उघडले. माझ्या नवऱ्याने काळजीपोटी मला विचारले काय झालं. मी माझे डोळे पुसत माझ्या नवऱ्याला सांगितले की मी किचनमध्ये काम करत असतानाच भाजलेल्या ठिकाणी पाणी लागल्याने खूप दुखत आहे. माझा नवरा म्हणाला की तू राहू दिलं असतं काम बिट्टूने केले असते. माझ्या नवऱ्याने माझा हात हातात घेतला ते आणि जखम पाहू लागला आणि मग मला जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. डॉक्टरांनी माझ्या हाताला पट्टी बांधली आणि सोबत काही औषधही दिली होती. हॉस्पिटलमधून मी घरी आले तर घर जसेच्या तसे पडलेले होते. मी जाताना नणंद आणि दीर यांना ज्या भांड्यात नाश्ता दिला होता ती भांडी जशीच्या तशी हॉलमध्ये ठेवलेल्या टेबलावर पडलेली होती. मला ते पाहून खूप राग आला पण मी शांत बसले. तेवढ्यात माझा नवरा
खुर्चीवर बसून म्हणाला की ही भांडी अजून इथेच पडलेली आहेत. मी म्हणाले की आपण हॉस्पिटलला जाण्यापूर्वी तुमच्या बहिणीला आणि भावाला नाश्ता दिला होता. ते दोघेही भांडी अशीच इथे सोडून निघून गेले. मी आता उचलून ठेवते असं म्हणून मी भांडी उचलून बेसिनमध्ये ठेवू लागले. तेवढ्यात माझा नवरा मला म्हणाला की तू राहू दे ती भांडी. डॉक्टरांनी तुला काम करण्यास मनाई केली आहे, नाहीतर तुझी जखम कशी भरून निघेल. त्यांनी मला खुर्चीवर बसण्याचा इशारा केला आणि मीही त्यांच्याजवळ बसले. माझ्या नवऱ्याने त्यांच्या लहान बहिणीला आवाज दिला. माझा नवरा त्यांच्या बहिणीला बिट्टू नावाने हाक मारायचे. कदाचित त्यांना सुरुवातीपासूनच तिला बिट्टू म्हणून हाक मारण्याची सवय झाली होती, नाहीतर त्यांची बहीण कोणत्याच अँगलने बिट्टू दिसत नव्हती. वेळेवर लग्न झाले असते तर आतापर्यंत 2-3 लहान मुलांची आई झाली असती. बोल दादा, म्हणत माझी नणद मोबाईल चालवत रागाच्या स्वरात बोलली. माझा नवरा माझ्या नणदला म्हणाला की ही भांडी इथून उचलून किचनमध्ये घेऊन जा आणि स्वच्छ धुवून ठेव दे. ती रागातच आपल्या भावाला पाहू लागली. माझा नवरा म्हणाला की यात इतका आश्चर्य करण्यासारखी गोष्ट नाही. तू खाल्ले आहेस ना, तर तू ही भांडी धुवूनही ठेवू शकत होती. ते दोघेही आपल्याच विश्वात मग्न असायचे. त्यांना कुणाशी बोलण्याची समजही नव्हती. माझी नणद आणि दीरापेक्षा चांगली समज माझ्या नवऱ्यामध्ये होती. ते खूप छान पद्धतीने बोलायचे. मला तर कधी कधी वाटत होते की माझ्या सासूबाईंनी माझ्या नवऱ्याला नक्कीच कुठून तरी दत्तक घेतले असावे. माझी नणद आणि दीराला मी स्वतःच विचार करून स्वतःच्याच विचारावर हसत होते. संध्याकाळी माझा नवरा नाईट शिफ्टला निघून गेले तेव्हा मी हॉलमध्ये येऊन बसले होते. माझी नणद आज किचनमध्ये होती, कारण माझ्या नवऱ्याने माझ्या नणदला सक्तीने मनाई केली होती की मला घरात कोणतेही काम करू द्यायचे नाही. आज ती भावाची आज्ञा पाळत स्वयंपाकघरात जेवण बनवत होती. काहीच वेळा दरवाजाची बेल वाजली. कोण आहे? मी दरवाजा जवळ जाता जाता विचारले. वहिनी, मी आहे, माझा धीर बोलला आणि मी दरवाजा उघडला. मग माझा धीर घरात आला आणि सरळ नणदच्या खोलीत निघून गेला. पण त्याला नणद खोलीत दिसले नाही, तर तो आवाज देऊ लागला. माझ्या नणदने लगेच किचनमधून आवाज दिला, तर तो किचनमध्ये गेला. दोघेही आपसात हळूहळू आवाजात काहीतरी बोलत होते. मला त्यांचं बोलणं येत नव्हतं आणि अचानक माझ्या धीराचा फोन वाजू लागला. तेवढ्यात त्याने कोणती तरी शिडी काढून माझ्या नणदच्या हातात दिली आणि फोन कानाला लावून सरळ घराच्या बाहेर निघून गेला. माझ्या नणदने स्वयंपाक करत असताना ती शिडी तिथेच किचनमध्ये ठेवून दिली. मी किचनच्या बाहेर ठेवलेल्या लहान टाकीतून पाणी घेत होते, पण माझे संपूर्ण लक्ष त्या दोघांच्या बोलण्याकडे होते. मी किचनमध्ये आले तेव्हा माझी नणद भाजी कापत होती. मी तिच्याशी बोलत होते आणि ती वाकडे तोंड करून उत्तर देत होती, तर काही वेळा माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होती. मी तिची नजर चुकवून ती शिडी माझ्या पदरात लपवली. मी किचनमधून बाहेर पडतच होती की ती शिडी माझ्या पदरातून निसटली आणि खाली जमिनीवर पडली. माझ्या नणदने लगेच मागे वळून पाहिलं तेव्हा मला काहीच माहीत नसल्यासारखे आश्चर्याने विचारले की ही शिडी कुठून आली. मी ती शिडी जमिनीवरून उचलली, कारण तिला माझ्यावर शंका यायला नको की मी त्या दोघांवर नजर ठेवत आहे म्हणून. ही शिडी माझी आहे, मला द्या, असं म्हणत तिने पटकन माझ्या हातून ती शिडी काढून घेतली आणि ती शिडी घेऊन सरळ तिच्या खोलीत निघून गेली. सगळ्यांचे जेवण झाल्यावर माझी नणद आणि दीर नेहमीप्रमाणे त्यांच्या बंद खोलीत पिक्चर लावून बसले होते. मला कंटाळा येत होता म्हणून मी माझ्या खोलीत चक्कर लावत होते. मग माझ्या घरी फोन लावून बोलता बोलता कधी डोळा लागला कळलेच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे माझ्या कामात व्यस्त झाली. मग काम करून माझ्या खोलीत आले. माझा नवरा मला म्हणाला की जोपर्यंत माझा हात पूर्णपणे बरा होत नाही तोपर्यंत मी माझ्या माहेरी आराम करण्यासाठी जाऊ, जेणेकरून मला आराम करता येईल आणि हात लवकर बरा होईल. मला ही गोष्ट त्यांची पटली. मी माझी बॅग भरली आणि पटकन तयार झाले आणि माझ्या नवऱ्यासोबत माझ्या माहेरी निघून आले. मी सकाळी उठले तेव्हा माझ्या नवऱ्याचा फोन आला होता. थोडा वेळ त्यांच्यासोबत बोलल्यानंतर ते थकलेले असल्याने झोपी गेले. आईने मला नाश्त्यासाठी बोलावले. मी नाश्त्यासाठी हॉलमध्ये आली. आईने सगळ्यांना नाश्ता दिला. नाश्ता झाल्यावर मी सगळ्यांची भांडी आवरायला घेतली. माझ्या बहिणीने लगेच माझ्या हातून भांडी घेतली आणि मला म्हणाली काम करण्यास मनाई केली, पण मी म्हणाले की मी तिथेही काम करतेच ना, मग इथे काम केले तर त्यात काय वाईट आहे. माझी बहीण हसतच मला म्हणाली की त्याची काही आवश्यकता नाही, आराम करण्यासाठी आले आहेस तर आराम कर, नाहीतर भाऊजी बोलतील की माझी सासू आणि सालीने माझ्या बायकोला आरामसुद्धा करू दिला नाही. असे बोलून
माझ्या हातून भांडी घेऊन ती किचनमध्ये निघून गेली. मी आता नुकतीच बसले होते की दरवाजाची बेल वाजली. घरी माझी मैत्रीण आली होती, जी आमच्या गावीच राहणारी होती. तिला माझी येण्याची बातमी कळताच मला भेटण्यासाठी आली होती. तिने मला पाहताच मिठी मारली. मग आम्ही दोघेही सोफ्यावर बसून गप्पा मारू लागलो. ती बोलत होती की लग्नानंतर विसरून गेली मैत्रिणीला, पण मी बोलली की लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढतात आणि त्यात आपोआपच बांधली गेले. ती मस्करीत म्हणाली की मग नवऱ्याने माहेरी थांबण्यासाठी कसे पाठवून दिले. किचनमधून बाहेर येऊन आई म्हणाली की तिचा हात भाजला होता ना, म्हणून आराम करण्यासाठी आली आहे, नाही तर तिला आता आईची सुद्धा आठवण येत नाही. मी आईला प्रेमाने मिठी मारली आणि म्हणाले की माझी छान छान आई, आता बस कर ना. आई हसतच म्हणाली की तुम्ही दोघे बसून गप्पा मारा आणि स्वतः पुन्हा किचनमध्ये निघून गेली. मग मी माझी मैत्रीण दोघेही जुन्या आठवणीत मग्न झालो. माझी मैत्रीण म्हणाले की तुला आठवते का, एक मंगल काकी आपल्या गावात राहत होती. त्यांनी त्यांच्या पतीच्या निधनानंतर मास्तर काकासोबत लग्न केले होते. मी बोलले की हे मला माहीत आहे का, काय झालं. माझ्या मैत्रिणीने सांगायला सुरुवात केली की मंगल काकीने मास्तर काकासोबत लग्न केले. त्यापूर्वी मास्तर काकांचा एक मुलगा होता, तो खूपच झगडालू होता. तो संपूर्ण गावात बदनाम होता. मी म्हणाले की या सर्व गोष्टी तर मला माहीत आहे. मला तर सुरुवातीपासूनच तो बदमाश आणि खतरनाक वाटत होता. माझी मैत्रीण मला म्हणाली की तुला माहीत आहे का की आता थोड्या दिवसापूर्वीच काय झालं. एक दिवस मंगल काकी त्या मुलाच्या खोलीत गेल्या, तेव्हा त्यांनी पाहिले की तो त्यांच्या मोबाईलमध्ये मुलीचे फोटो पाहत होता. त्या मुलाला जसे कळाले की मंगल काकींनी त्याला पाहिले, तर तो घाबरण्याऐवजी मंगल काकींना धमकी देऊ लागला की त्यांनी जर कुणाला ही गोष्ट सांगितली तर त्यांच्यासोबत वाईट करणार. पण तरीही मंगल काकीने काकांना सर्व काही सांगितले. त्यांनी त्यांच्या मुलाला इतके मारले की तो रागात घर सोडून निघून गेला. एक दिवस मंगल काकी काही कामानिमित्त घराबाहेर गेली होती. त्यांच्या पहिल्या पतीपासून त्यांना जी मुलगी होती, त्या मुलाने त्या मुलीसोबत जबरदस्ती केली. त्यांची मुलगी त्याच वेळेस वेडी झाली आणि तो मुलगा तेव्हापासून पसार झाला आहे. बिचारी मंगल काकी खूप रडत असते. मी हे सगळं ऐकून हैराण झाले होते. थोड्या वेळाने माझी मैत्रीण घरी निघून गेली, पण माझ्या डोक्यात त्यांची ही गोष्ट चालत होत्या. पण तरीही मी माझ्या मैत्रिणीला सोबत घेऊन मंगल काकीच्या घरी गेले. मला त्यांना पाहून खूप दुःख झाले होते. तरुण मुलगी वेडी होणे ही त्यांच्यासाठी खूप धक्कादायक बाब होती. मी तिला काही दिवसांपूर्वीच पाहिले होते आणि आता या वेळेला काय झालं होते. त्यांना दिलासा देऊन मी घरी आले होते. काही दिवस माहेरी थांबल्यानंतर माझा नवरा मला नेण्यासाठी आला होता. आम्ही दोघेही घरी पोहोचलो होतो. माझा हात ही आता बरा झाला होता. माझा नवरा मला सोडून नाईट शिफ्टला निघून गेले. मला रात्री तहान लागल्यामुळे मी पाणी घेण्यासाठी किचनमध्ये गेले. फ्रीजमधून पाण्याची बाटली आणि सोबत ग्लास घेऊन माझ्या खोलीत जातच होते की माझा दीर आणि नणदच्या खोलीत जवळून आवाज येत होता. पण आवाज इतका हळू येत होता की काहीच ऐकू येत नव्हतं. मी हळूच दरवाजाला कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करू लागले. तेव्हा मी हैराण झाले. मला असं वाटलं की कुणीतरी टीव्हीवर रडणाऱ्या मुलीचा पक्का व्हिडिओ लावून ठेवला आहे. मी अजून काही ऐकण्याचा प्रयत्न करत होते, पण माझ्या हातून ग्लास खाली जमिनीवर पडला. मी ग्लास उचलतच होते की माझ्या धीराने दरवाजा उघडला आणि मला रागातच विचारले, तुम्ही इथे काय करत आहात. मी म्हणाले की मी पाणी प्यायला आले होते. मी माझ्या खोलीत जातच होते की माझ्या हातून ग्लास सुटकला आणि खाली पडला. मी खोलीत वाकून पाहिले तर माझी नणद बेडवर बसली होती. तिला पाहून असं वाटत होते की ती मला पाहून घाबरली असावी. त्या खोलीतून विचित्र आवाज येत होती. माझ्या नणदने मला पाहून लगेच टीव्ही बंद केला. आता उभ्या का आहात, जा तुमच्या खोलीत, असे बोलत माझ्या धीराने माझ्या तोंडावर दरवाजा बंद केला. किती विचित्र माणूस आहे, बडबडत मी माझ्या खोलीत निघून गेले. बेडवर बसलेच होते की नवऱ्याचा फोन आला. त्यांच्याशी थोडा वेळ बोलल्यावर मी झोपण्यासाठी लोळत होते, पण माझ्या डोक्यात माझ्या मैत्रिणीने सांगितलेली गोष्ट सुरूच होती. खरंच असं होऊ शकत का की माझा दीर आणि नणदसुद्धा घाणेरडे फोटो किंवा व्हिडिओ पाहत असतील, म्हणूनच तर मला ते येऊ देत नाहीत. नाही तर असा कोणता पिक्चर असू शकतो जो सर्वांपासून लपवून पाहिला जातो. पण हे किती मोठं पाप आहे. पण जो विचार मी करत आहे, खरंच असं असू शकतं का की हा सगळा माझा गैरसमज आहे.
पण अशी कोणती गोष्ट असू शकत नाही. या दोघांची सगळ्यांपासून वेगळे राहण्याची सवयच आहे, म्हणून तर माझ्यासोबत जास्त मिक्स नाही होत आणि म्हणूनच ते मला त्यांच्यासोबत पिक्चरांनी नाही दाखवत. माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मला सुचत नव्हतं की मी काय करू. विचार करून करून माझं डोकं फुटण्याची वेळ आली होती. मी झोपेची गोळी घेतली आणि झोपले. सकाळी नाईट शिफ्ट होऊन नवरा घरी आला तोपर्यंत मीही उठून फ्रेश झाले. नेहमीप्रमाणे चहा नाश्ता तयार करून ट्रेमध्ये घेऊन आले. पण मी माझ्याच विचारात होते. माझा नवरा पाहून माझ्या नवऱ्याने विचारले की काय झालं, कुठे हरवली आहेस. एक वेळ विचार केला की नवऱ्याला सर्व सांग, पण चुकूनही हा माझा गैरसमज निघाला तर तो माझ्याबद्दल काय विचार करणार की तू माझ्या बहीण भावाबद्दल असा घाणेरडा विचार करतेस असे म्हणत तो मला घराबाहेर काढून देईल. मला अगोदर सर्व माहिती काढून घ्यावी लागेल, मग सगळ्यांना सांगेल. मी मनात विचार केला आणि काही नाही म्हणत नाश्ता करू लागले. दुसऱ्या रात्री मी त्यांच्या येण्याआधीच त्यांच्या खोलीत लपून बसले आणि कारण आता मला खरं काय आहे हे जाणून घ्यायचे होते. काही वेळातच माझा धीर आणि नणद दोघेही खोलीत आले आणि नेहमीप्रमाणे खोलीला आतून कडी लावून घेतली. मी शांत बसून पाहत होते. तेवढ्यात माझ्या धीराने त्यांच्या खिशातून शिडी काढून लावली. मी पिक्चर सुरू होण्याची वाट पाहत होते की हे सर्व काही खरं आहे की माझ्या मनाचा गैरसमज आहे. आज मला खरं काय ते कळले. पण जसा त्यांनी पिक्चर लावला मी पाहून माझ्याच विचारावर मला लाज वाटू लागली. मुळात तो पिक्चर कोणताही पिक्चर नव्हता, तर ती कोणत्याही ठिकाणची रेकॉर्डिंग होती. त्यात एक छोटीशी खोली होती, त्याला एक दरवाजा आणि एक खिडकी दिसत होती. त्या ठिकाणी खूप मुले दिसत होती. त्यांचं वय 5-6 वर्षापासून ते 16 वर्षापर्यंत होते. त्यात मुलं मुली दोघेही होते आणि ते त्या खोलीत पडलेले होते. त्यांना पाहून असं वाटत होते की त्यांना इथे जबरदस्तीने पकडून ठेवण्यात आले आहे. त्यातील एक मुलगी खूप रडत होती आणि सोबत बोलत होती की माझी आई खूप आजारी आहे, ती माझी घरी वाट पाहत असेल. ती मुलगी जवळजवळ 16 वर्षाची असेल. तिचा आवाज मी ओळखला होता. मी त्याच्या खोलीच्या बाहेर उभी राहून ज्या मुलीचा आवाज ऐकला होता तो आवाज याच मुलीचा होता. मी तर हे सर्व काही पाहून हैराण झाले होते. माझा धीर आणि नणद इतके वाईट होते. ते इतक्या खालच्या पातळीवर जाऊन काम करत होते. लोकांची मुलं पकडून कैद करत होते. माझ्या नणदला कुणाचा तरी फोन आला आणि ती फोनवर बोलू लागली. कदाचित मुलाला दुसऱ्या ठिकाणी पाठवत असणार. माझा धीर म्हणाला की उद्या सगळ्या मुलांना मुंबईला सप्लाय करायचे आहे, म्हणजे दुसऱ्या मुलांना ठेवण्यासाठी जागा मिळेल. आणि मग थोड्या वेळाने दोघेही झोपी गेले. मी आवाज न करता खोलीतून बाहेर पडले आणि आपल्या खोलीत आले. ते सगळं पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. मला काही सुचत नव्हते की मी काय करू आणि काय नको. मला त्या सगळ्या मुलांना वाचवायचे होते. मी पूर्ण रात्रभर विचार करत होते. मला झोप येत नव्हती. सकाळी माझा नवरा घरी आला तेव्हा त्यांनी विचारले की काय झालं, तू इतकी घाबरलेली का आहेस. मी घाबरूनच त्यांना हे सर्व गोष्टी सांगितली. अगोदर माझ्या नवऱ्याला हे सर्व खोटं वाटले. त्यांनी माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. पण मी त्यांच्यासोबत मिळून एक प्लॅन तयार केला आणि त्यांनाही सोबत घेऊन त्यांच्या खोलीत लपून बसले. तिथल्या सर्व गोष्टी आम्ही रेकॉर्ड करून घेतल्या. माझा नवरा तर त्याच वेळेस त्यांच्या समोर उभा राहिला. त्यांना समोर उभे पाहून ते दोघेही हैराण झाले होते, कारण मी आणि माझ्या नवऱ्याने त्या दोघांच्या सर्व गोष्टी रेकॉर्ड करून घेतल्या होत्या. माझ्या धीराने माझ्या नवऱ्याला मारायला एक लोखंडी पाईप उचलला, पण तो पाईप तिथे असलेल्या विजेच्या तारेला लागला. त्याला वाचवण्यासाठी माझी नणद पुढे आली आणि तेव्हा तिलाही जोरात विजेचा झटका बसला आणि त्या दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला. आम्ही ती रेकॉर्डिंग पोलिसांकडे दिली आणि त्या मुलाची सुटका करून घेतली आणि सर्व मुलांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवले. आता मी माझ्या जीवनात खूप आनंदी आहे आणि माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो. आता आम्हाला 2 मुलं ही आहेत आणि ती खूप छान आहेत. आम्ही भावनिक आधार न घेता सत्याची साथ दिली आणि शेवटी सत्याचाच विजय झाला. माझा धीर आणि नणद दोघांनाही त्यांच्या वाईट कर्माची शिक्षा मिळाली होती. माणूस कितीही हुशारीने चुकीचं काम करो, पण एक ना एक दिवस सगळ्यांसमोर सत्य हे उघड होतेच. या दोघांनीही किती आई वडिलांचा श्राप घेतला होता, त्यामुळे त्यांचे असे हाल झाले होते. एक ना एक दिवस खोट्याचा विनाश होतो आणि सत्याचा विजय होतोच, हे नक्की. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.